3/11/2018ला आपल्या राज्यामध्ये जी पदं रिक्त होती त्याच्या आधारे 40% म्हणजे 3,580 भरायला आपल्याला परवानगी मिळाली आणि त्याच वेळेला कोविडच्या पर्यंत आपण 1,492 भरून 2,088 उरली होती. पुन्हा एकदा कोविड नंतर आपल्याला 12/11/2021ला परवानगी मिळाली आणि 3,580 पैकी 3,086 पदं भरून आपल्याकडे 494 उरली होती. पण मधल्या काळामध्ये 18ला हा आपण निर्णय केला, भरती सुरू केली, ते 25 पर्यंत पुन्हा रिटायर्ड होतातच ना. आणि त्या रिटायरमेंटमुळे आता जी स्थिती आहे ती 31,185 मंजूर पदं, 19,267 भरलेली पदं, 11,918 त्यातल्या आपल्याला 5,012 पदं भरायला परवानगी मिळाली आणि 494 आधीची शिल्लक आहेत. अशी जवळजवळ रफली 5,500 पदांना आपल्याला मान्यता मिळाली. वित्त विभागाने हा आग्रह धरला होता की ही विद्यार्थी संख्या तुम्ही लेटेस्ट म्हणजे 2025ची घेतली पाहिजे. याचं कारण सर्वांनाच आपल्याला जाणवतं की नवीन शैक्षणिक धोरणानंतर विद्यार्थी संख्या थोडी कमी झालेली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कौशल्य विकासाकडे जाण्याचा भर हा वाढला आहे. आणि त्याप्रमाणे थोडा वेळ लागला की आत्ताची विद्यार्थी संख्या किती आहे ती विद्यार्थी संख्या निघाली आणि त्यातून आता प्रत्येक कॉलेजला त्यांच्या विद्यार्थी संख्येप्रमाणे आणि कुठल्या विषयाला प्राध्यापक नाही त्या विषयाची गरज आहे का, डिमांड आहे का, असं सगळं पाहून कॉलेज वाईज जवळजवळ 1200 कॉलेजचं तयार झालं. 1-2 दिवसामध्ये त्याचा कॉलेजला नेमक्या जागा किती मिळाल्या कॉलेज वाईज असा तक्ता तयार होईल आणि त्याचा आदेश पण निघेल. मग त्याची एक प्रक्रिया असते. जूनच्या आधी हे पूर्ण करा असा आपण आग्रह धरतो आहे. पण प्रक्रियेमधला मोठा मुद्दा असतो तो रोस्टरचा असतो. तो रोस्टर त्यांनी प्रत्येक कॉलेजने येऊन मंत्रालयामध्ये मुळात टप्प्याटप्प्याने मंत्रालयात देऊन तो पूर्ण करून घेतला की आपण त्यांना एनओसी दिली, मग विषय संपला. तर हा झाला पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा त्यांनी जो उपस्थित केला आहे तो किती विद्यार्थी संख्येला एक प्राध्यापक. तर याच्यामध्ये युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशनने याचा एक ढोबळ निकष ठरवलेला असतो. विद्यापीठशा त्याचा निर्णय होतो आणि विद्यापीठाच्या निकषाप्रमाणे विद्यापीठ वाईज हे वेगळं असतं. त्याच्यात मराठवाड्याच्या विद्यापीठामध्ये मुळात विद्यार्थी संख्या इतकी कमी तर ते 40ला एक प्राध्यापक म्हणून काय उपयोग आहे, ते 15ला एक म्हणतील. असे वेगळे निकष असतात. त्यांचा मेजर विषय आहे तो तासिका तत्वावरचा आहे. तर तासिका तत्वावर क्लॉक ओव्हर बेसिसवर आपण जे अपॉइंटमेंट करतो त्यांना ह्यात प्रायोरिटी देता येत नाही. ते जाहिरातीला प्रतिसाद म्हणून ते पण येणार रांगेमध्ये, अनुभवी आहेत त्यामुळे ते सिलेक्ट होतील. पण आपल्याला असा कोटा करता येत नाही की बा याच्यामध्ये एक 10% क्लॉकवरवाल्यांना द्या. त्यामुळे त्यांना जाहिरातीला प्रतिसाद म्हणूनच यावं लागेल. मला असं वाटतं झालं ना. पण हां, नॅक हे युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशनने गुणवत्ता वाढावी म्हणून केलेली सक्ती आहे. कारण ती गुणवत्ता वाढण्यासाठी सक्ती नसेल तर कोणी ते करणार नाही. म्हणून मग नॅक सुरू झालं आणि त्याचं ग्रेडेशन सुरू झालं. त्यातही 2 वर्षापूर्वी आपण खूप मागे होतो. आपण त्याचं कठोर धोरण स्वीकारलं. परिणामी आता नॅक ॲक्रिडेटेड कॉलेजेसमध्ये आपण देशामध्ये फर्स्ट आलो. पण आपल्याच प्रयत्नाने आता नॅकचा जो कठोरपणा होता आणि त्यांच्या ग्रेडेशनमुळे वेगवेगळ्या कॉलेजेसमध्ये एक अनावश्यक स्पर्धा व्हायची ती मागे लागून त्याची फी पण कमी केली आणि त्याचा जो ग्रेडेशन होतं A+, A+2 वगैरे ते कमी करून नॅक ॲक्रिडेटेड इथपर्यंत ते आणलं. त्यामुळे त्याच्यातली अनावश्यक स्पर्धाही टळली, त्याला जो खर्च येतो तो टळला. पण ते मात्र कंपल्शन आहे कारण त्याशिवाय त्या कॉलेजमध्ये आवश्यक असणाऱ्या सुविधा निर्माण होत नाही.